तर कुणाचं सरकार बनणार हे 4 तारखेला कळेल असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। एक्झिट पोलच्या अंदाजावर पृथ्वीराज चव्हाणांनी ही प्रतिक्रिया दिली। महाविकास आघाडीला राज्यात 32 जागा मिळतील असा अंदाज देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे। या पद्धतीनं एक्झिट पोलचे निकाल आलेत देशात आणि राज्यातले, काय सांगा? खरा निकाल जेव्हा 4 तारखेला लागेल त्यामध्ये जी स्थिती स्पष्ट होईल, त्यामध्ये कुणाचं सरकार बनते हे कळेल, त्यावेळेला आपण भाष्य करूया। महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलं आम्हाला जी ग्राउंड रियालिटी जी आहे, जमिनीवरचा अंदाज जो आम्ही घेतलेला आहे, माझी खात्री आहे की महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना मिळून आणि काही अपक्ष आम्हाला मदत करतील, त्यांना मिळून आमच्या 32 जागा खासदारकीच्या महाराष्ट्रामध्ये येतील आणि महाविकास आघाडीला 15-16च्या वर काही जागा मिळणार नाहीत। महायुतीला महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असं तुम्ही म्हणताय आणि त्याच्यानंतर काही पक्ष हे अस्तित्वात नसतील किंवा विलीन होतील। हे काय आहे की आज महाराष्ट्रामध्ये 6 वेगवेगळे पक्ष ज्यांचे खासदारी आहेत आणि आमदारी आहे, असे पक्ष आज एकत्र लढतायत। 2 आघाड्या आहेत, एका आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत। मला असं वाटतं की विधानसभेच्या तोंडावर 6 पक्ष काही व्यावहारिक नाहीत, त्यामुळे किमान 2 पक्ष तरी इतर कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन होतील। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड।